सध्या 4 जूनच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। नागपूरमध्ये मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी देखील झालेली आहे आणि या मतमोजणीसाठी विधानसभा निहाय 20 टेबल्स आहेत। एका टेबलवर 6 अशा प्रकारे एका फेरीत 120 मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे। तापमान आणि मॉन्सूनपूर्व पावसाची खबरदारी म्हणून प्रशासनाकडून विशेष तयारी देखील करण्यात आलेली आहे। या मतमोजणी केंद्रावर कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नागपूर लोकसभा व रामटेक लोकसभा याची मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली। आपण बघू शकतो की जर का तुम्ही इथे बाजूला नजर टाकली तर विधानसभानी यह कक्ष तयार करण्यात आलेले आहे आणि 20 टेबल इथे ठेवण्यात आलेले आहे। एक जी फेरी आहे ती 20 टेबल नुसार 20 मतमोजणी पेट्यांची होणार आहे आणि याची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। सोबतच इतर ज्या काही सुविधा आहे कारण की कडक ऊन आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर देखील इतर उपाययोजना प्रशासनाने केलेल्या आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर आहे। सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आणि सगळ्या प्रकारच्या तयाऱ्या झालेल्या आहे। याच्यामध्ये 6 आपण रूम्स केलेले आहे। प्रत्येक LAC नु आहे म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काउन्सिलने मतदान होईल तर 6 रूम या रूममध्ये ह्या शेडमध्ये आणि 6 कक्ष त्या शेडमध्ये आपण त्या कक्षनिहाय आपण काउंटिंग करणार आहोत आणि स्पेशली ह्यावेळेस प्रिकॉशन घेण्यात आलेलं आहे कारण जून महिना असल्यामुळे ऊनही राहू शकते पाऊसही येऊ शकतो त्यामुळे दोन्ही प्रकारे जर कूलरची अरेंजमेंट आहे फॅनची अरेंजमेंट आहे फायर सेफ्टीची अरेंजमेंट आहे आणि पाऊस येऊ शकतो त्या अनुषंगाने वॉटरप्रूफिंगची पण अरेंजमेंट आपण केलेली आहे जेणेकरून जेव्हा EVM आमच्या स्ट्रॉंग रूममधून निघेल आणि तिथून ह्या शेडमध्ये येतपर्यंत काउंटिंग हॉल येतपर्यंत सगळ्या 200 मीटर आपण वॉटरप्रूफिंग केलं आहे जेणेकरून पाऊस येऊ वाराधून येऊ ऊन येऊ कसल्याही याच्यामध्ये काउंटिंगला बाधा पडायला नको या अनुषंगाने ज्या कमिशनच्या डायरेक्शन्स आहेत त्या अनुषंगाने पूर्ण तयारी आपण केलेली आहे। जवळपास 1000 ते 2000 कर्मचारी अधिकारी आपण काउंटिंगसाठी लावलेले आणि त्याचप्रकारे 1500 ते 2000 काउंटिंग एजंट जे पॉलिटिकल पार्टी आणि कॅन्डिडेटचे एजंट त्यांना पण आपण पासेस दिलेले आहे। काउंटिंग सकाळी बरोबर 8 वाजता सुरू होईल। पहिले पोस्टल बॅलेटचं काउंटिंग होईल आणि त्याच्या अर्ध्या घंट्यानंतर आपण EVMचं काउंटिंग सुरू करू। तर आमचा प्रयत्न हेच आहे की 2 ते 3 वाजतापर्यंत सगळे राऊंड आपण संपायला पाहिजे। रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाची जी मतमोजणी आहे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या कक्षामध्ये होणार आहे आणि त्याची प्रशासनाची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे ABP माझा नागपूर। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।